सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची घटना घडलेली आहे। बार्शी तालुक्यातील भोयरे गावात शेतीच्या वादावरून मायलेकाची हत्या करण्यात आली आहे। शेतीचा वाद विकोपाला गेल्यानं पुतण्यानं रागाच्या भरात 3 जणांवर हल्ला केला। या प्रकरणी आरोपी सौदागर पाटील, सोनाली पाटील, निर्मला पाटील यांच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। धक्कादायक अशी घटना सोलापूरच्या बार्शीमध्ये घडलेली आहे। या ठिकाणी दुहेरी हत्याकांड घडलेला आहे। तर शेतीच्या वादातून पुतण्यानंच इथं हल्ला केल्याची माहिती समोर येते आणि त्याच्यामध्ये मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। बार्शीमधील भोयरे गावामध्ये दुहेरी हत्याकांड झाला आहे। दोघांची हत्या करण्यात आली आहे आणि त्याला कारण ठरलेला आहे शेतीचा वाद। याच्यामध्ये पुतण्यानंच या ठिकाणी वार केले होते अशी माहिती समोर येते। तिघांवर त्यानं हल्ला केला होता, त्यापैकी दोघांचा जीव गेलाय। तर जळगावात खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि 15 प्रवासी जखमी झाले। धरणगाव तालुक्यातील वराड सीन गावाजवळ महामार्गावर हा अपघात घडलेला आहे। ही बस सुरतवरून एरंडोल मार्गे मलकापूर या ठिकाणी जात होती। त्याच वेळेला लक्झरी बसवर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलं होतं आणि धरणगाव तालुक्यातील वराड शिव गावाजवळ साड्यांचं ते गाठोडं एका बाजूला झाल्यानं चालकानं बसवरील नियंत्रण त्याचं सुटलं आणि लक्झरी बस डिवायडर ओलांडून पलीकडे जाऊन उलटली। या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलंय। पण या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय आणि 15 जण जखमी झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।